हर्षल गोळे एकदम छान केलं आपण. म्हणजे जी संकल्पना आपण घेऊन चाललोय की फॉरेस्ट थीम घ्यायची, त्याप्रमाणे आपली मूर्ती पण आहे. खरंच आम्ही कुडोज टू द टीम आमचं देशभक्त मित्रमंडळ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. गणेश उत्सवाला फक्त 4 दिवस बाकी आहेत आणि आपल्या घरची तयारी पण फुल जोरात चालू आहे डेकोरेशनची. आणि आपण खाली चाललो आता मंडळामध्ये डेकोरेशनसाठी. यावर्षी आपण ठरवलं आहे की आपणच कार्यकर्त्यांना डेकोरेशन करायचा, म्हणून आपण 15-20 दिवस पहिले डेकोरेशन चालू केलं आहे. आता खाली जास्तीत जास्त म्हणजे फायनली पूर्ण डेकोरेशन कंप्लीट होत चाललं आहे. तर आपण खाली जाऊया आणि बघूया डेकोरेशन कसं चालू आहे. तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण डेकोरेशन कसं होतं आपलं फायनल ते तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत तुम्ही लास्टपर्यंत जॉईन राहा. इथे आपण पारंब्या आणले आहेत. आपलं मूर्तीच्या थीमप्रमाणे आपण आता जंगलची थीम करतोय डेकोरेशनची. फुल जोरात तयार झाली आहे. रात्री 3 वाजले आहेत तरी पोरं काम करत आहेत. अरे ऑफिसमध्ये सोनू, ए सोनू, तुला कसं वाटतंय वरती चढून? पागल आहे म्हटलं काय जास्त आपला एक्सपिरियन्स सोनूला आहे म्हणून सोनू वर चाललाय प्रॉपर. ते ही जी आपली दीडकाम जागा होती ती फील करायला दे जरा आयुष माझ्याकडे. शाळेत असताना पण तो रिकाम्या जागा बऱ्या एवढेच प्रश्न पूर्ण करायचा. आणि आता पण तेच करतोय. फक्त डिफरन्स एवढं आहे की आता फुलं भरते. थांब ना, एवढं काय होते माझ्याकडे. काय त्याच्यासारखं इथे हे डेकोरेशन दाखव ना. आमच्या स्पर्शी पण जाम मेहनत चालू आहे. सगळेजण कामात बिझी आहेत. सगळेजण कामात बिझी आहेत. जीत एकदम ठीक से काम करे. जीत एकदम ठीक से काम कर. तर शुभम, तुला कसं वाटतंय? आपण सगळेजण म्हणजे आपण ठरवलं की आपण डेकोरेशन करायचं आहे. बघा, डेकोरेशन आपणच केलं पाहिजे. मजा येते कारण की याचं रिझन आहे की सर्व कार्यकर्ते एकत्र येतात. आता सगळेजण ऑफिसमध्ये कामात बिझी असतात. तर कमीत कमी 15 दिवस पहिलेच चालू केलं डेकोरेशन. तर सगळेजण वेळात वेळ काढून आपल्याकडे येत आहेत, डेकोरेशन करतात प्रॉपर. जरा मजा येते सगळ्या कार्यकर्त्यामध्ये डेकोरेशन करायला. थोडी हसी मजाक होते. म्हणून आपण ठरवलं की यावर्षी आपण डेकोरेशन करायचं. आणि जर हे वर्ष डेकोरेशन चांगलं झालं तर आपण येणारं सर्व डेकोरेशन आपणच करणार प्रत्येक वर्षी. खूप मजा येते, खूप मजा येते. रात्री 3 वाजलेत तरी कोणाच्या पण डोळ्यावर झोप नाही अजूनपर्यंत. सगळे त्याच जोशाने डेकोरेशन करतात कारण की फक्त 3 दिवस बाकी आहेत आपल्या. आजचा दिवस पकडून फक्त 3 दिवस बाकी आहेत गणेश उत्सवाला, गणपतीला. बघूया कसं होतं डेकोरेशन. लास्टपर्यंत राहा तुम्ही ब्लॉगमध्ये. वरती मित्र आता माणूस चेंज होतोय. मी चाललोय वरती. तर ब्लॉग 5 तारखेला आला नाही समजायचं हर्षल मेलाय करून. मी चाललोय आता वरती. बघूया, आपण ट्राय करू आता जरा. त्या भावानी खूप आपली मेहनत घेतली. आता मी ट्राय करतो. अमोल दादा तुमचा इव्हेंट. हर्षल गोळे इव्हेंट. हलते का पण ए भाई एक हा म्हणतो छोटा भाऊ. दोघा भाऊ आले आता घाण करणार काहीतरी होणार आता. ग्रीन वाले ते ग्रीन
नवीन ग्रीन लोड कर ग्रीनच्या वॅक्सिन दे. अरे तू कर ना त्याला सोडून दे पण पानाची भजी चला बाई लोक निघा आले. काय होतंय सफेद सफेद निघा आले. तुझ्या साईडला तुझ्या साईडला फक्त अरे बोल बजरंग. तर मित्रांनो आपण चाललोय परत वरती. मगाशी आपण ट्राय केलं वरती जाऊन लावायला ते फुलं वगैरे जे काय होते फुलं, पण खूप फाटते बाबा, खूप फाटते. हे लोक काय माहित कसे करतात. आमच्या डेअरिंगला मानलं पाहिजे. आता परत चालू आपण, थोडी डेअरिंग वाढली आपली, परत चालू वरती. तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवतो. आपण आता सीडीवर चढून वरती प्रयत्न केला लावायचा. खूप हार्ड आहे. हे लोक असं राहणार माहिती. खूप भीती वाटते वरती चढून लावायला. ट्राय करत होतो. कसं वाटतंय? खूप डेंजर वाटतं हवा. आम्ही कसं करतो आणि हा काय करतो का, हा कसं करतो काय माहिती, ह्याला कुठून डेअरिंग आली काय माहिती. भाई जय जवानच्या आठवत ठराव मी हे एवढं तुला ओव्हर नाही आपल्याला पुढच्या वर्षी ओव्हर करतो ब्लॉग मध्ये. पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर आम्ही ऑर्डर घेणार आहे. फक्त जंगल थीम करू शकतो. जंगल थीम, ही थीम परफेक्ट हीच थीम आम्ही फक्त परफेक्ट करू शकतो. चला घ्या चढावरती, मी सांगतो तशी परत जाऊया. आता थोडी डेअरिंग वाढली आपली, परत आपण जाऊया. थांबा. दोनों तो भाई मी गाईड करणार आहे त्यांना कसं लावायचं. मी कसं बोलतोय ते आहे बरोबर आहे. बरोबर आहे. हा अध्यक्ष आहे मंडळाचा. बाळा नीट लाव, असं फुगलं नाही पाहिजे ते. अरे हे रबडी शुभेश रसगुल्ला करू आणि काय चालू आहे बघू कसं मजा करत होते. एकच बांधले मी. तर फायनली मित्रांनो आपलं आजचं काम झालंय. आजचं मेन काम होतं की हे आजचे नेट आहेत, तर नेट पूर्ण प्रॉपर आपल्याला पाण्याने आणि वेलीने भरायच्या होत्या, त्या पण भरल्या आहेत. आता उद्याचं काम जे आहे ते हा ट्रस्ट दिसतोय ना, या ट्रस्टला पारंब्या लावायच्या आहेत, पाण्या लावायच्या आणि फुलं पण लावायच्या आहेत. आणि अजून खूप काम बाकी आहे. लाईट्स पण सोडायच्या आहेत डेकोरेशनमध्ये, म्हणजे या पाण्यामध्ये लाईट सोडायचे ग्रीनवाल्या फॉर्मवाल्या. तर जशा जशा मग लाईट सोडू ना तशा खूप चांगला डेकोरेशन उठून दिसेल. तर हा ब्लॉग मी उद्या पण जॉईन करणार आहे, म्हणजे उद्या आपण जे जे काम करणार आहे उद्याचं ते पण या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे. तर 26 तारखेपर्यंत आपलं डेकोरेशन झालं तर आपण तेव्हा अपलोड करू. बाय बाय. तर मित्रांनो दिवस दुसरा, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसामध्ये. फायनल आपलं काम झालं, लाईट्स पण लागल्या आहेत आणि आता आपण खालची जी जागा होती ती फिल करणार आहोत वेली लावून. आणि आता तुम्हाला आतलं डेकोरेशन, थांब ना जरा, तुम्हाला आता जरा मी आतलं डेकोरेशन दाखवतो. आपण आतमध्ये जरा हे दाखवलंय, पारंब्या दाखवला आतमध्ये, कारण की तो मंडपाला येणार तो त्यानेच लावला आपल्याला पारंब्या. ह्याची हाईट खूप मोठी होती म्हणून आपल्याला ती लावायला भेटली नाही पोरांना. तर आपण आता या वेली आहेत ना त्या साईडला, इकडे साईडला म्हणजे बाहेरचं डेकोरेशन आहे त्या साईडला लावणार आहे. आणि लाईट्स पण लावल्यात, पण आता दादाने लाईट्स बंद केल्यात. आता उद्या लावेल तो परत तुम्हाला दाखवतो. ये भी वेल आहे क्या? हा. अरे पण हे लावायचं कसं सोनू? कोण? इधर ये वाला मत लो. हे नको घेऊ, फक्त मनी ओके. कोण करेगा बच्चे हे फक्त हेच लावायचे. चल हे घेऊन ये मग आपण चिपकते ना बरोबर. ना आगे छपरी. अरे थोडं तर हे मनी प्लांट आहेत ते आपण इथे लावणार आहेत साईडला खाली. आणि उद्या मेन हे पारंब्या आहेत ते आपण वरती सोडायचे इथे वरती. आणि त्या पारंब्यांना साप आणि वेगवेगळे आपण प्राणी आणलेत ते लावायचे. तर फायनल लुक असा येतोय लाईट लावल्यावर. अजून लाईट्स यायच्या आहेत पण आपण थोड्याफार लाईट्स लावल्यात बटरफ्लायला वरच्या. तर फायनल लुक असा आलाय, खूप छान दिसतंय. तर लाईट्स लावल्यात आपण वरती, तर फायनल लुक असा आलाय.
आणि इथे साईडला पण बल्ब्स आहेत. त्या बल्बचं अजून कनेक्शन लावलं नाहीये. आता उद्याला कनेक्शन लावू आपण. म्हणजे उद्या लास्ट डे आपला 26 तारखेचा. तर उद्या लास्ट आपण फुल फायनल करणार आहे. तर आता बटरफ्लायचे हे ते लाईट्स लावलेत आपण. आणि आता आपण हे मनी प्लांट लावतो साईडला. अजून छान लुक येणार आहे. आणि आतमधलं पण थोडं डेकोरेशन बाकी आहे आपलं. अरे सोनू नीट लाव. ते पण सोडलं असतं रे मध्ये एक येल्लो वाला. आज कार्यकर्ते खूप कमी वाटत आहेत. उद्या कमी झाले वाटतं कार्यकर्ते. येल्लो वाला चांगलं वाटलं असतं मला सोडलं असतं तर. सडसडीत गायब झालं असतं. ती हे वाटतं ना ते काय म्हणतात त्याला पण रेडियम सारखं वाटतं प्रबळ. पुढे चमकते बाई फुलवरती गेलं संपलं. एवढंच करणार का? आतमध्ये काय मूर्तीवरतीच फोकस आहे. बाकी अंधार आहे पूर्ण. स्मोक आहे. स्मोक आहे आत. खाली सोडायचा बाई स्मोक. हे माहितीच नव्हतं. हे माहितीच नव्हतं स्मोक बिग आहे खाली. बोललोय मी. आणि बघ ही पर्सनॅलिटी कुठली असते. अमनला असते ही पर्सनॅलिटी. एवढा चांगला चष्मा घातलाय. झूम आउट करून लावतोय तो. किंवा 0.5 हा इथून कसं लागेल डेकोरेशन भरलेलं नाही. आणि जरा बाहेर घे. येतो मी सकाळी लावतो आलो. नाही लावेल. लावे सोनू सोनू. घरी येणार तर मग नंतर उद्या मग सकाळी पण असेल मी. हे बिंदास आहे मला काय. ए लाव रे लाव. काय रडू नको रे. लगेच रडू नको. ए सोनू लाव रे लाव. चाललो मजा आलं. लाव लाव. अरे लाव ना असं काय आता एवढं का. हे बुवा काय पिडतो रे त्याला. ए ए सोनू. सोनू तुला शपथ आहे. माझे आणले का तू. माझं काम केलं का. कुठे गेलोच नाही का? तर मित्रांनो आता आपण करतोय डेकोरेशन. आमचा पार्टनर सोनू त्याला पिडलंय का मित्रांनी. भाई तू घरी गेला. डेंजर नाम आहे. रडून गेला विचारा. रडून गेला बिचारा सोनू आमचा. बिचारा चांगला काम करत होता. आम्ही रडवलं पोरांनी. घरी गेला तो. तर आता आपण करतोय थोडं गॅस सोड. अरे पिछवा फायनली भावांनो आपला भाऊ आला आता. परत कमबॅक झाला भावाचा. कमबॅक झाला. माझ्या भावाचा कमबॅक झालाय. पडदा आपण नंतर खिचू ना आपण. काय प्रॉब्लेम नाही. सोनूचा फायनली मित्रांनो आपला जो भाऊ आपल्या भावाला जर पिडलेला तर भाऊ आमचा मारेल ना. आहे. त्या भावाला पिडला आमचा पण बरोबर आहे. त्याची पण चुकी नाही. चांगला काम करत होतो. त्याला पिडलं तर प्रत्येक माणूस भडकणारच. तुझ्या साईडने मी नको टेन्शन घेऊ. सोनू नड तू. इथे ना इथे कुठे लावतोय. आणि हा आमचा जीत माव. गर्लफ्रेंडचा फोन आला म्हणून आतमध्ये गेला. हे अशी कामं करणार तुम्ही मंडळाचे. कसं होणार. सोनू फटाफट लाव आपलं. फटाफट घरी जायचं भाई. उद्या ऑफिस आहे. फटाफट लाव. आता आपण बघू शकता. मी आता हे लावलं हे वेली. आणि याच्यामध्ये पण एक येणार आहे. म्हणजे नॉर्मल छोट्या वेली आहेत वेगवेगळ्या रंगाच्या. त्या पण लावणार आहे आपण. मस्त एकदम भारी लोक आले. अजून तरी काम बाकी आहेत. हे बल्ब्स बघता तुम्ही. काय आलं हार्डवर्किंग करतोय. मस्त डेकोरेशन करतोय. बस झालं. बांबूच्या लाईनला झोपाले आता. मजबूत झोपाले. सोडून झोपून बाबा तुला उद्या कामाला. झोपाले. उद्या कामाला तर माझं काय नाईट शिफ्ट आहे आपलं. आणि लवकरात लवकर घरी जाऊ. कारण की उद्या सकाळी आपल्याला ऑफिसला जायचंय. सोनूला काय काम नाही. सोनूचं ऑफिस संध्याकाळी असतं. अरे इधर वन साइड जा रहे इसलिए. तुम्ही हे कराल ना इकडे काम. ऐक ना मिडलला नको साईडला पण घेतो. अरे पहिला एक ट्रायलिंग चला सोनू आपण तिकडे. अरे घोडा हिलणार नाही. नाव सुटायचं सगळीकडे. एवढी डेअरिंग करायची बोल तुम्ही. ब्लॉक साठी काय पण करीन. आता वरती गेलेलो. हे वाला वरती वेली लावायला. डेंजरस. व्हेरी डेंजरस. खत्री काम डायरेक्ट. विषय हार्डवाला गेम वरती. आता मोरे कसा चाललाय ह्यालाच माहिती. अशी फाटते ना वरती जाऊन. अरे बापरे. त्रास झालेला होतो. पण हे खूप डेंजर आहे. आपण घेतलं हातामध्ये. नशीब आपल्याकडे पोरं डेअरिंग मध्ये आहेत. मोरे हात चढतोय पूल वरती. मोरे थोडा अजून वरती घे. तर भारी वाटत त्या साईडला. खूप डेंजर वाटतं वरती गेल्यावर. मित्रांनो आपलं फायनल डेकोरेशन असं दिसतंय. आणि आता थोडंच काम बाकी आहे. खोपडी लावली ते.
आणि इकडे सुधीर खोपडी लावतोय एक. खूप सारे आपले तेव्हा बोलल्याप्रमाणे प्राणी आणलेत आणि आता खोपडी लावतोय. सुधीर दाखव रे, सुधीर काय लावलंय? खोपडी लावतो इकडे ब्लॉग साप आणले तिकडे साप. हे काय स्पायडर 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 स्पायडर. अबक श्रवणचा भाऊ असं लटकव भाई. असा लटकवणार आहे आपण आता असा. ए भाई हे काय डेंजर आहे. हा म्हणतो पण ब्लॉक काढतो वगैरे मंदिर मंदिर चेक करा करतो. ही भारी स्पायडर आले स्पायडर आले स्पायडर. मकडी की जाली. हे बघा बाजूची जाई या मकडीत जाळी नाही, या मकडीत. तू कडक दिसतोय. दिका एक बार ऊपर काही दिसतोय. दिका एक बार. हा किरण काय आवाज काढला असं ते सुंदर एकदम. म्हणते तुम्ही आता स्पायडर बिडर केवढी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिवस तिसऱ्यामध्ये. आज आपलं फायनल डेकोरेशन होणार आहे. मोस्टली पूर्ण फायनल झालं आपलं डेकोरेशन. थोडंच बाकी आहे. ही खोपडी वगैरे लावायची आहे. खोपडी सेम सेम आहे गाई. सेम सेम आहे गाई. सेम आहे गाई लावायची आहे. आणि खूप सारे आपण स्पायडर वगैरे स्पायडर सेटचं आपण आता वरती लावणार आहोत. आणि आपलं फायनल डेकोरेशन आपण ठरवलं आहे फक्त मूर्तीलाच फोकस करायचं, बाकी कुठे फोकस करायचं नाही. फक्त मूर्ती दाखवायची आपल्याला प्रॉपर. आणि तुम्हाला बाहेर जाऊन डेकोरेशन दाखवतो. बाहेरचं पण खूप डेकोरेशन थोडं बाकी आहे. बाहेर मोर लावायचे आणि थोडे इकडे पण ॲनिमल्स दाखवायचे. खूप छान दिसते बघा. नवीन काहीतरी आणलं आहे पोरांनी. मंडळाच्या कार्यक्रमाने काय काय आणलं बघा. मकडी जाळी वगैरे आणली. हे कुठे लावायची बुगी गाडी बुगी जाई बाहेर लावायची बाहेर. हे तुम्हाला बाहेर दाखव. तर अजून एक खोपडी आपण लावतो आता. एक खोपडी इकडे लावली आहे आणि अजून एक आमचा मित्र आहे बुगी भाई वन जागा शोधतो आणि बरोबर खोपड्या लावतोय. ए यार ए उसको पकड़ना साले. अरे तू भाई जैसे ये रे टेबल को बैठ उसको पकड़ रहा है. ए थांब पारमच खाली आली. थांब ही वाले आले ना फक्त वरची बाकी आहे ना. अरे नहीं, तू जॉइंट है. किधर जॉइंट है? ये देखो दूसरे वाले पे वो बड़ा है एक ही है. नहीं तू दूसरा है. फुल टॉप. मित्रांनो आज तारीख 26 आहे. शेवटचा दिवस आहे आपला डेकोरेशनचा. आणि उद्या आहे 27 तारीख गणेश स्थापना. फायनली ते दिवस आले 11 दिवस. त्या 11 दिवसामध्ये कुठल्या बॉसची स्ट्रेस नसतं, कुठली कटकट नसते. फक्त एन्जॉय करायचं 11 दिवस. मन फक्त एन्जॉय करायचं 11 दिवस आपल्याला, बस बाकी काय नाही. आणि 11 दिवस आपण एवढी धमाल करणार ना, ती सगळी धमाल तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये सगळे ब्लॉग बघा. आपल्याला खूप प्रेम द्या, बस बाकी काय नाही. आता बुगी स्ट्रगल करतो इकडे खोपडी लावण्यासाठी. आपली पारंबी खाली पडलेल्या पारंब्या सगळ्या स्ट्रगल करतोय जरा. मस्त एक नंबर दिसतंय. अरे तू ईशान उसको सिर्फ टेबल पकड, उसको गिरा देगा नाही तू. खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. आपल्या मंडळामध्येच ना आमच्या घरी पण गणपती असतो. तो पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणजे आणि इकडे भजन असणार आहे, भंडारा असणार आहे, चिंता असणार आहे. सगळे ब्लॉग आपण टाकणार आहोत. फुल धमाल करणार आहोत. तुम्हाला आता बाहेरचं डेकोरेशन दाखवतो. फुल बाहेरचं डेकोरेशन बघा आता. भाई साहब कडक दिसतंय, जाम कडक दिसतंय. इथे वरती बल्ब पण आहेत, पण रात्री आले. इथे वरती बल्ब पण आहेत, वरती रात्री आले म्हणून बल्ब आपण सोडत नाही. म्हणजे बल्ब मेन कार्यक्रमाला दाखवू जास्त दाखवणार बल्ब आपण. आणि आता आपलं काम मेन आहे की इथे आपले वरती मोर आहेत. ते मोर मोरांना लावायचे. ते बघ हे मोर आहेत. इकडे अजून एक मोर येणार आहे इथे. तिकडे अजून एक मोर आहे. एकच मोर आहे का फक्त? हा एकच मोर आहे. जास्त मोर भेटलेला एकच मोर भेटला आपल्याला. आणि बस इकडे थांबला ना आता. फक्त इकडे काय करायचं नाही दादा. इकडे काय नाही. तो तिकडची ती दिवाळी हा तो ट्रस्ट तो बाकी आहे. हा ट्रस्ट झालाय कम्प्लीट. हा ट्रस्ट बाकी आहे फक्त. आणि झालं आता ऑलमोस्ट काम आपलं पूर्ण झालंय. फुल झालंय. उद्या गणेश स्थापना आहे. हे सकाळी आपली गणेश स्थापना होईल. फुल आपलं ऑलमोस्ट सगळं झालंय. पोरांनी फुल मेहनत केली आहे डेकोरेशनसाठी. फुल मेहनत केली आणि फायनली आपली मेहनत रंग आली आहे. खूप भारी दिसतं.
तुला एकदम कडक दिसतंय डेकोरेशन. आता बघा लाईट लावले बघ, हे बल्ब लावला असं दिसतंय. वाव, तोडफोड तोडफोड. नाही आहे क्या? नाही ना ओव्हर नाही. बास क्यों आ रहे थे? वास नाही तू. नाही रे चल मार चल ले आणि हा पाठून म्हातारा आहे, पुढून आहे पागल. पाठून म्हातारा दिसतोय बघ, पुढून बघ आता बघ म्हातारा दिसतोय. आता इकडून साप येणार आहे बाहेर मग. अरे वेड्या ते खोलतात म्हणून साप येणार आहे ना बाहेर असं. मग तिथे साईडला होल मारून म्हटलं पण ना. पाणी साचलं आपल्या मंडळात. आपण चेंबर खोलले, पाणी जात नाही. हे उठता आहे इसको उठता असं बोलतो. मित्रांनो आपल्या चेंबर मध्ये पाणी साचलं आता. पाणी साचलं आपल्या एरियात चेंबर अरे त्या काचेमध्ये का करतोय बुकी मत कर याला होल पाडला ना तर पाणी इथे थांबत नाहीये. पाणी इथेच अरे थांबतंय. हा, पाणी इथे बरोबर, थांबत बरोबर. नाहीये. इथे होल करून मतलब नाहीये. हे होल झालं तर इथे धुवायला पाहिजे, कारण इथे पाणी कुठे थांबतंय. पाणी इथे बरोबर जाणार इथूनच ऑप्शन नाही ते. बाकी वरती होल पुढे बाजूला कर ना होल. बाजूला रस्ता आहे बाई, तो अक्का जायला लागेल. नाही बुगी बरोबर बोलतोय. मास्टर माइंड बुगी बरोबर बोलतोय. हे टाकशील डोकं त्याच्या. ईशान ते सर भैया क्या हो गया रे जरा करनी है तेरे को. अरे भाई पोरांचे ऑप्शन तिथे खड्ड्यावर पोरांचे प्रयत्न पाहिजे. पोरांचे प्रयत्न पाहिजे. प्रत्येकाला डोकं लागलं पाहिजे. बघूया कोणाला डोकं कामाला देते. ती वाली मशीन लागेल. ती वाली एरियामध्ये प्रॉब्लेम झाला आमच्या खूप. चांगला एरिया होता आमचा मस्तपैकी, खूप चांगला रोड होता. इथे कॉन्ट्रॅक्ट घेतला काय माहित कोणी, पूर्ण रोडची पूर्ण वाट लावून टाकली. त्या ठरलंय चेंबरचं जाता आहे ना डायरेक्ट सोडून टाकायचंय. ते बोलतोय ते बोलतोय आठवड्यात बघा समजते का पोरं तिकडे पार्टी मेहनत करते. तुम्ही काय करता इकडे, क्या कर रहे रे घोसर. हा टाइमपास इकडे पोरं काम करते. बघ सुधीर काय झोप रील बनवते. कोणचा शी इसको दिखाने गेले ब्लॉग में. काय इकडे पोरं बाहेर मेहनत करते. तू काय करते इकडे, काय मेहनत केली तू. पागल प्रेमी वेडा पूर्ण भरलं. काय 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 पागल प्रेमी वेडा. चालेल तर शादी होने वाली. ओ सॉरी शादी टूट जाएगा. सॉरी बायकोसोबत बोलतोय. हा बायको कुठली हाय रील आहे. ती बनवा आता रील बनवायची आपल्याला. लगेच ऍक्टिंग करणार का आपण आपल्याला बोलले ना तिकडे. इकडे एक दोन भाऊ दो भाई देख. ए आता आपल्या खोपडी एक ए लगाय ना क्या, अजून एक खोपडी आहे. स्पायडर साप. विवेक हा बोल तुझे एक्स आहे करू. विवेक ही कुठली आली एक्स आहे. अरे सांग तरी. कुठले तिथे एक्स तीन आहे. तीन साप आहेत. हा बाई इकडे पण आहे. हे बाई वाईट आहे थोडी चांगली वाली. अरे ना घ्या हे बघ हा खरं आहे. रंग बदलते बघ, रंग बदलणार साप आहे. हा कोण आहे. सोन आहे. सोन
सोन नाही एक सांग ना तोंडी कुठली. आहे का 2 तोंडी आहे का बस? नाही मित्रांनो जे आता 12वीला असतील ना त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा नाही तर नापास होणार तुम्ही नापास होणार 100% नापास होणार ही माझ्या चॅनल बेकार आहे सबस्क्राईब करा भावाची. परवडी डेंजर आहे जीप काही नाही पण माझं मागच्या मन नाही वेळेला काय 3 पत्तीत लावलेली जिंकलेलं 10,000 जोडून 20,000 मायनस होतं. 12 स्टुडंट 10 स्टुडंट प्लीज सबस्क्राईब माय चॅनल पास व्हायचं असेल तर. नाही तुम्हाला पास व्हायचंय तर सबस्क्राईब करा काय करतो इकडे चेंबरचा विषय आपल्याला गंभीर करायचा आता चेंबरचा थोडाच आहे का चेंबर नाही किक मार ना. विवेक एक किक मार ना. विवेक असं तिने माझ्या हृदयावर असं हे वाद केलं नसं हा चेंबरवर वाद केला बघ ना अजून सुरुवात नाही हे तर काहीच नाही इथं काहीच नाही त्याहून जोरात होतं. त्याहून जोरात होतं वा मम्मी माझा ब्लॉग बघू नकोस प्लीज बघू नकोस माझा ब्लॉग नाही, 2 एकच तोंड आहे सुधीरला दाखव ना. दाखवलं सुधीरला इकडे साईड डाऊनफॉल कमी आहे का आपल्या आयुष्यामध्ये काय सांगू त्याच्यामुळे भाई याला घेऊन अजून डाऊनफॉल चालू करूया आपण यो मुलेट शेक तर मित्रांनो फायनली आपलं डेकोरेशन झालंय आता फुल कम्प्लीट झालंय डेकोरेशन आपले हे कार्यकर्ते बसले तिकडे यांना आपण एक थोडे प्रश्न विचारू बघू यांचा आन्सर काय येतात करून पुढे तर दादा आपल्या मंडळाला 34 वर्ष झाले आणि हा दादा आहे हा बँगलोरवरून काचा फक्त गणेशोत्सवासाठी येतो तुला कसं वाटतं म्हणजे इकडे येऊन फक्त गणपतीसाठी म्हणजे असं नाही मला छान वाटतं 34 वर्षापासून आपण गणेशोत्सव साजरा करतोय आणि मी आणि अजिंक्य जेव्हा आम्ही लहान होतो तुमच्या वयात तेव्हापासून आम्ही कार्यकर्ता म्हणून इकडे काम करत आलेलो आहे आणि आज आम्ही बघतोय की जी आम्ही स्वप्न बघितलेली मागच्या 10 वर्षामध्ये त्या साकार होतं आणि यावर्षी आपण ठरवलं की डेकोरेशन पण आपणच करायचं करून म्हणजे कोणाला द्यायचं डेकोरेशन आणि डेकोरेशन छान पण झालं खूप तर ते कसं वाटतं डेकोरेशन आपल्या हातात करून म्हणजे एक वेगळीच मजा आहे की आम्ही सगळ्या पोरांनी कार्यकर्त्यांचे हे जास्त कार्यकर्ते अजून आपण थोडे आता इकडे आलो आपण खूप मजा येते म्हणजे स्वतःनं डेकोरेशन केलं आहे खूप छान वाटतं डेकोरेशन खूप छान झालं आहे तर काय थोडं डेकोरेशन काय बोलतो कारण डेकोरेशन एकदम छान केलं आपण म्हणजे जी संकल्पना आपण घेऊन चाललो आहे की फॉरेस्ट थीम घ्यायची त्याप्रमाणे आपली मूर्ती पण आहे खरंच आम्ही कुडोज टू द टीम आमचं देशभक्त मित्रमंडळ म्हणजे सर्वांनी लहानपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनी आपला हातभार लावला आहे आणि डेकोरेशन पण फायनली कंप्लीट झालं आहे आपल्या 26 तारखेला आणि हा ब्लॉग उद्या आपल्याला येईल आणि आता येणार 11 दिवसामध्ये खूप मस्ती करणार खूप धमाल करणार आहोत ते प्रत्येक ब्लॉग आपण यूट्यूबवर टाकणार आहोत तर तुम्ही खूप जरा प्रेम द्या सपोर्ट करा म्हणजे आम्हाला पण ब्लॉग करायची जरा इच्छा वाढेल आणि आपल्याकडे भजन होणार आहे भंडारा होणार आहे सगळं आपण दाखवू ब्लॉगमध्ये तर आपण हा ब्लॉग इकडेच एंड करतोय तोपर्यंत बाय बाय गणपती अप्पा मंगल मूर्ती देशभक्त मित्र मंडळाचा